अजय येणारकर आणि त्यांच्या समोर मात्र चिंतामणी आपल्या इंटर साईराज प्रीमियर लीग मधून चांगला खेळ केलाच आहे, परंतु इथे मात्र आता आपल्या रक्तदान शिबिराच्या अंतर्गत आपण जे शिबिर परिस्थितीत 16 संघ इथे क्वालिफाय केले होते त्या संघातून खेळत असताना जय माता दी या संघाकडून चिंतामणी आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मैदानावरती असलेली जोडी निलेश सोबत मात्र दुसऱ्या बाजूने सुरेश, दोन्ही फलंदाज मात्र चांगली कामगिरी केली आपल्या इंटर साईराज प्रीमियर लीग मध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिला ओव्हर नंबर 1 मधून. यावेळेला टॅप केलेला फटका होता सरळ खेळाडूच्या हातामध्ये बॉलमध्ये खूपच धाव घेण्याची संधी मात्र तिकडे अगोदर मिळाली, त्यानंतर मात्र आता हा डॉट बॉल आला. ओव्हर 4 एक ओव्हर नंतर समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 4 धावा. डायरेक्ट काय मशीन लावणार लॅपटॉप नेऊन जायचं थोडा टाइम साठी थोडा टाइम अरे ये आएगा ना ये ओए सेट कांच का नीचे आएगा ना सीधा सीधा तो नीचे डाल देना ना इसको नीचे रख दो पीछे भी है किधर गया चप्पू ये सब पावर अरे एक काम कर दादा दादा डेलीवेट आ गया उसके पास ए काम करो मशीन ऊपर ही रखो नीचे से कंजेस्टेड हो गया लगा नहीं बराबर है परफेक्ट है क्या कर रखी है ऐसे नीचे वो है ना पुश लगा इशू है क्या लगा देगा तेरे को पहले ये कहते हैं वायर लगाने का इधर से आणि चिंतामणी निलेश कुमार लवकर आउट झाला. रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावली होती. आता मात्र या दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. मॅचला लक्षात घेता एक इम्पॉर्टंट मॅच या गटातून मात्र हा चालू झालेला पहिला सामना आहे. ते पाण्याची बॉटल पण दे प्रतीक, पाण्याची बॉटल पण दे. पहला ना पटाखे कर देता है ठीक है, इसको तेरे बाजू में बिठा और टाइम पता कैसा होता है मैं जब तक साउंड कट के रखना चल नहीं रहा है क्या चल नहीं रहा क्या हेलो श्रेयस माने यांचे बेस्ट फ्रेंड तसेच साई भक्त रामनूर यांच्याकडून एक पारितोषिकांची घोषणा होते. प्रत्येक चौकाला जर एक चौका मारला 500 रुपये, 2 चौका दुसरा चौका मारला 1000 रुपये, असे प्रत्येक चौकाला 500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक फक्त श्रेयस माने उर्फ चिक्यासाठी. चल चल गेट लॉक करायचे या मॅच नंतर आणि दोन्ही संघांचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया गावाला उजव्या बाजूला आपण उभे राहून मॅच बघू शकतो ही विनंती आहे. शिवशंकर बुक्का या मॅच नंतर गेट लॉक करायचे. नहीं है ओ समझ गया भाई. तू वाईफाई कनेक्ट किए? हाँ वाईफाई कनेक्टेड है ना? कनेक्टेड है. इधर लाइन निकाल देता ना 2 मिनट के लिए है ना. ये क्या लगा है, ये क्या लगा इसलिए ना अपना स्पाइकर लेके चल 1 2 गो. ये काय लावलाय ते? इधर लावलाय. हे मला वायर काढायचं फक्त मला 2 सेकंड बघा.
इसका चार्जिंग मैंने का हो गया भाई, डाल दे 3 ओवर चालू झालं में डाला ये हो गया अच्छा कर मस्त ये किधर का एटीएम है ये एलईडी का बरोबर ये काय ये अच्छा कर का ये माउस का ये माउस का चल दे आपण बघत आहात प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय इथे संधी दिली होती जे मात्र टीमला आणि इकडे मात्र संजू राजभर पाठीमागे मात्र अजय ऐनरकर तितकाच फसलेला खेळाडू आहे तिने मात्र चेंडूला अडवलं पाठीमागे चौकारात बॉल जाऊ शकला असता परंतु चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळाली श्रेयस माने तुम्ही मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे इकडे मात्र बॉलला अडवलं आतमध्ये ढकललं सुंदर फिल्डिंग शेवटीची बर्मा माता संघ आज प्रथमतः टॉस जिंकून चित्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र आपण जर पाहिलं तर जय माता दी संघ एवढचा शेवटचा बॉल आणि 19 स्कोर कार्ड 19 यावेळेला डिक्लेअर मध्ये जाईल का पंचांचा निर्णय यश यादव पंचांच्या भूमिकेत आहे भूमिकेतून मात्र कळवत आहे एकेरी ओव्हरची समाप्ती झाली आहे 4 ओव्हरमध्ये मात्र फलंदाजी करत असताना जय माताजी संघ 21 धावांचा आवाज दुर्गा माता या संघाला तो उधर के देना ये पे लगा इस पे लगा ना ये पे देखिए इसका आवाज छोटा है जाके भी आवाज इसका बात नहीं है पे ये पे टाइम में पता करो इसके बाद
हाँ ये क्या दिया है ना तुमने लिया ना तुमको अरे बड़ा इधर लाइव चल रहा है ना हा वाला आहे ना मला कारण लाईव्ह मध्ये आवाज मेन आहे ना अजय ऐनरकर लाईव्ह 21 धावांचा पाठलाग करायचा आहे शिर्डीची दुर्गमाता या संघाला प्रथमतः बॅटिंग करत असताना जयमाता स्पोर्ट्स क्लब या संघाने मात्र जमवल्या त्या 20 धावा 4 ओव्हरची मॅच आहे अगदी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधून मात्र जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य शिर्डीची दुर्गमाता संघासमोर साऊंड कार्ड कोणचा अधिकार आहे एक स्थानिक संघ जयमाता स्पोर्ट्स क्लब ज्यामध्ये निलेश सोनार श्रेयस माने संजीव राजकर त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चिंतामणी सारखा फलंदाज आहे आकाश वरके सारखा खेळाडू जे इंटर साईराज प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळलेले खेळाडू आहेत आणि इंटर साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची भरपूर जाणीव असणारे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणं थोडंसं महत्वाचं असं समजावं लागेल कारण एक प्रतिष्ठेची लढाई परिवर्तन या त्यांच्या संघासाठी कारण आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहेत निलेश सोनार गोलंदाजी मार्कवरती चेंडूसाठी या वेळेला हलक्या हाताने गॅप मध्ये चेंडूला ढकलले एक धाव तर अगदी सहजतेने घेतली दुसरी धाव घेण्याची कोणती संधी फलंदाजाला मिळत नाहीये एकेरी दादासोबत मात्र हळूहळू डायसिंगच्या पुढे सरकते 3 धावा सध्याच्या स्थितीला स्कोरकार्डवर आतापर्यंत कोणतीही विकेट पटकावता आलेली नाहीये गोलंदाज निलेश सोनारला अजय ऐनरकर लेफ्ट हँडेड बॅटर आहे एक कसलेला खेळाडू आहे कसलेला फलंदाज आहे गोलंदाजी तर चांगली केली फिल्डिंगही उत्कृष्ट केली आहे आता मात्र फलंदाजीतून आपलं 100 नव्हे तर 110% त्याला द्यायचे कारण त्याच्या टीमला त्याला जर जिंकवायचं असेल तर ही मॅच आज मात्र संपूर्ण जबाबदारी जी आहे आपल्या खांद्यावरती त्याला घ्यावी लागणार आहे एक अनुभवी खेळ त्याला इथे सादर करावा लागेल दरम्यान इथे मात्र सरळ बॅटचा फटका सजवलाय चिंतामणी हा खेळाडू आज मात्र चर्चेत राहिला संपूर्ण दिवसभरात या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिला इंटर साईराज प्रीमियर लीग म्हणा किंवा मग आपल्या खुल्या गटाची स्पर्धा म्हणा आज आपण गेली 7 पर्व आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला निःशुल्क प्रवेश या स्पर्धेमध्ये दरवर्षी दिला जातो एकंदरीत आपण जर पाहिलं तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण यावर्षी 186 रक्तदात्यांना या ठिकाणी रक्तदान केलेले पाहिलं आणि त्या 186 रक्तदात्यांमधून 16 संघ जे आपल्या शिर्डी परिसरातील वेगवेगळी मंडळे जी वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या शिर्डी परिसरात कार्यरत असतात अशा मंडळांना मोफत प्रवेश रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आणि आपण त्या 16 संघांमधून आतापर्यंत 8 संघांचा खेळ पूर्ण झालेला बघितलेला आहे परंतु उर्वरित 8 संघांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यामधूनच आज संध्याकाळच्या सत्रामध्ये चालू झालेली पहिली मॅच आहे एका बाजूला जय माता दी क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर शिर्डीची दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब आणि तसं पाहायला गेलं तर यावर्षी मातोश्री कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र एक चांगलं सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मी मातोश्री कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रदीपभाई बांबे जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत पुन्हा एकदा मात्र साईराज मित्र परिवाराच्या वतीने मी सन्माननीय प्रदीपभाई बांबे यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा वाढवलं त्याबद्दल प्रमोदभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार असं सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षानुवर्ष लाभो हीच आम्ही शिर्डीच्या नवदुर्गा मातेचरणी प्रार्थना करीत आहोत तिथे दरम्यान विकेट गमावली जाते जसा हा विकेट येईल आपण डीजे मास्टरला संगीत देऊया एक सुमधुर संगीत ऐकूया
नहीं आ रहा 1 to go। ये हमारा है क्या? तो तुम्हारा लगो 11 है ना? हाँ। माइक में ही लगी है इसमें भी नहीं आ रहा हाँ? अच्छे से ना मशीन में टाइप करा क्या ये डाल दे नहीं चल रहा क्या? नहीं वो बोल तो रहा चालू है बट देखते हैं चालू है लेकिन बहुत फ्लिकर मार रहा है बहुत ज्यादा। हाँ? माइक में नहीं आ रहा माइक में नहीं आ रहा ये वाला ग्रीन वाला लेना पड़ेगा ना यार नीलेश बॉलिंग पर रोहित बैटिंग पर 12 बॉलर का नाम क्या है? नीलेश पहला बॉल 0 दूसरा बॉल विकेट। कौन हो आउट हुआ गोपाल। कौन आया ना? ये नहीं आ रहा है रोहित मेरा माइक पे चाहिए नहीं साउंड कार्ड नया नहीं ये इधर किधर में मिलेगा रवि स्टोर नहीं है क्या इधर तुम किधर डाला में रहते हो मतलब इधर हर्षवर्धन चव्हाण आजू बाजू मोबाइल स्टोर वगैरह उधर मिलता ना मोबाइल स्टोर वगैरह हैदराबाद पागल हो गई भाषा विषा दिया है क्या इन लोग को? आईपीएल देख रहे हैं आईपीएल देख रहे हैं क्या हुआ हैदराबाद मार रहा है 6 ओवर 123 मारा है हैदराबाद फिर अरे वो मजाक चल रहा है आज का 300 पार करने के लिए हम लोग क्या मालूम नहीं तिसऱ्या षटकार आज लग का 300 मार देगा 14 धावा किसके साथ है 2 गडी बाद दिल्ली के मार देगा 300 मार देगा नवी लगेगा चेंडूमध्ये 7 धावांची 6 ओव्हर में ये हाल है आवश्यकता स्ट्रायकरला अजय स्वीप करण्याचा प्रयत्न नहीं नवी सर केवळ 1 धाव आणि लास्ट बॉल तेरा वो टेनिस के जरा ये डाल दे जब स्कोर बोर्ड डाल दे ठीक है नया स्क्रीन एंड होगा वहां से नया स्क्रीन बना इधर बीच में कोई भी नहीं साइन है हमारे चल रहा है अरे यार को किसी तो कोई भी मेल है नहीं किसी का फॉर्मेट मारा क्या किसी ने 4 रन फॉर्मेट मारा रहेगा तो सब ये भी निकल रहा होगा ना फोटो बॉल नेम रोशन आनंदी बोलो इसमें जरा लॉगिन मार और जो इसमें है ना फोर से ये क्या बोलते हैं इसमें क्या क्या डीजे जवळ एवढे 3-3 जण नका बसू कृपया विनंती आहे हेलो चलो लॉगिन मार अरे उसको देना स्कोर बोर्ड वो करेगा ना स्कोरिंग हाँ संजय दादा हेलो अरे दादा ये यूट्यूब का लॉगिन दो ना मेरे को ठीक है चावल हाँ क्या क्या
ठीक है चवन को फोन करता हूँ 4-6 ग्राफिक्स भी रहेगा मेरे पास दोन चेंडूमध्ये 2 विकेट आलेले बघायला मिळत आहेत. अजय एनर्कर सारखा फलंदाज इकडे मात्र तबूच्या अंतराला बाजूला खेळत आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र थोडीशी अडचण वाढते. थोडीशी दुर्गमता या संघावर मात्र आता थोडासा दबाव वाढताना आपल्याला दिसतोय. मात्र या स्पर्धेचं आपला एक राखीव खेळू पाठवतो ना प्लीज. थोडीशी दुर्गमता या नाहीतर पेनल्टी लावल्यानंतर बोलू नका. अरे तुझाच दे ना तुझाच दे ना 3 लाख वाला 3 लाख वाला हाँ आईडी पासवर्ड दोगी है. एक मिनट आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर जबरदस्त फिल्डिंग. चिंतामणीच्या फिल्डिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा हाँ चव्हाण CHAVN चव्हाण साहिल 598 @ ना ये 3 चेंडू आणि 4 धाबा. ये क्या किया रे काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. ये क्या रहा है हो या वेळेला आणखी एक डॉट बॉल आणि ते मात्र विकेट सुद्धा मिळेल. पंच इस्माईल शेख आपले एक गट वरती करतायत. फलंदाज बाद अरे ये क्या संजीव राजपूर याच्यावरही तितकाच दबाव आहे आणि येणाऱ्या फलंदाजावरही तितकाच दबाव आहे. नहीं चल रहा 2 चेंडू आणि 4 धाबा. या 2 चेंडू ठोकायचा आहे. एक चौकार किंवा घ्यायच्या आहेत त्या 2 दुहेरी धाबा. शेवटी या मैदानावरती ठोकत्या नाहीयेत. शिफ्ट आणि 2 दाबतो ना त्याचा जागी हे येतो रे डबल गोल काय घडणार काय बिघडणार. जय माता दी सुंदरीची दुर्गामाता. कोण जिंकणार हा सामना. .com इधर किधर शिफ्ट हो गया ओए इधर किधर शिफ्ट हुआ किधर शिफ्ट किया हां झाला क्षेत्ररक्षण मात्र वारंवार आता बदललं जाते. दबाव दिसतोय. प्रेशर आणि प्रेशर दिसतोय. या बॉलवर सुंदर फटका. पुन्हा एकदा एकेरी धाव तर घेतली आहे. आता मात्र 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आता काय घडणार. आता जर 2 धावा आल्या तर स्कोर लेवल होणार. एक सुपर ओव्हर खेळावी लागणार. 3 धावा आल्या तर शिवडीची दुर्गामाता संघ हा सामना जिंकणार. निर्धाव चेंडू आला किंवा एखादी धाव आली तर मात्र जय माता दी स्पोर्ट्स क्लब हा सामना जिंकणार. परंतु इथे मात्र शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याचदा आपण शेवटच्या बॉलवर चौकार आलेला पाहिलेला या स्पर्धेमध्ये. काहीही घडू शकेल या मॅच मध्ये. सामन्यामध्ये आता रंगत वाढली आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा. हा एक चेंडू दोन्ही टीमचं भवितव्य ठरवणारा चेंडू आहे. ये ना रे 440 वोल्टची ही मॅच आहे. अभी एक काम कर हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे. अभी एक काम कर बता रहा हूँ तू उसको देना तू पहले ये देख इसका जो बैनर है ना वो भेज मेरे को. आणि या बॉलवर अडवला जातो बॉल. पहिली धाव घेतली आहे. 2ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि जय माता दी स्पोर्ट्स क्लब ठरला या मॅचचा विजेता. अभिनंदन. होम ग्राउंड वरती पहिल्याच मॅच मध्ये आपल्या नावाचा बोलबाला करणारी टीम आहे जय माता दी. वा अप्रतिम कामगिरी. संजू राजभर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.